मी बाबा अष्टनकर, माजी जिल्हा अध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी। मला 4 महिन्याआधी अध्यक्षपदावरून गटबाजी करून मला काढलं, कारण मी गटबाजीला थारा दिला नसता आणि आज जे काही केदार साहेब नागपूर जिल्ह्यामध्ये जे काही कृत्य करत आहे त्या कृत्याला कदाचित माझ्याकडून आळा घातला गेला असता, म्हणून मला वरिष्ठांवर, काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांवर प्रेशर आणून मला पदावरून काढलं आणि नवीन नवख्या पोराला, जो स्टॅम्प व्हेंडरसारखा काम करतो चपराशासारखा, अशा पोराला अध्यक्ष केलं। त्यामागचं कारण असं आहे की मागची झालेली लोकसभेची निवडणूक, या लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडनं मुकुलजी वासनिक साहेबांचं नाव होतं, नितीनजी राऊत साहेबांचं नाव होतं, कुणाल राऊत साहेबांचं नाव होतं, त्याचप्रमाणे किशोर गजबे साहेबांचं नाव होतं। परंतु या दलित लोकांना वगळून एका श्यामकुमार बर्वे नावाचा उपसरपंच, जो रेतीचोर आहे, ज्याच्या नावाने गुन्हे दाखल आहेत, अशा व्यक्तीला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली, मिळवून दिली केदार साहेबांनी, आणि तो निवडून आला। त्यावेळेस संविधानाचा मुद्दा होता म्हणून लोकांनी मतं दिली आणि मोठ्या प्रमाणात मुस्लिम असो, दलित असो, या सर्व समुदायांनी बीजेपीच्या विरोधात मतदान करून या माणसाला, श्यामकुमार बर्वेला निवडून आणलं। पण श्यामकुमार बर्वे निवडून आल्यानंतर सुनील केदार जे काही सांगतील, सुनील केदार जे काही म्हणतील, त्यांच्या आदेशाशिवाय पानसुद्धा हलत नाही। अशा परिस्थितीमध्ये नागपूर जिल्ह्यात आज काँग्रेस रसातळाला गेलेली आहे आणि गटातटात वाटल्या गेलेली आहे। याचं कारण आता कालच आमच्या पक्षाचे महाराष्ट्राचे महासचिव प्रसन्ना तिडके यांनी काँग्रेस पक्ष सोडून यांनी भारतीय जनता पक्ष जॉईन केला। त्याचप्रमाणे रामटेकचे आमचे थोपटे म्हणून जो पोरगा होता शहर काँग्रेसचा अध्यक्ष, त्याला, तो सुद्धा काँग्रेस पक्षाची उमेदवारी मागत होता, दामोदर थोपटे, त्याला सुद्धा बाजूला सारलं आणि त्या ठिकाणी शिवसेना आणि प्रहार या पक्षाकडून निवडणुका लढलेला व्यक्ती आणून त्याला पंजाब सिम्बॉल देऊन त्याला रामटेकचा उमेदवार केला नगराध्यक्षपदाचा। त्याचप्रमाणे साजाबाई सेठ कामठी येथून, जो आमचा खूप निष्ठावान कार्यकर्ता काँग्रेसचा, त्याचा बुनकर समाजाचा आहे, मुस्लिम समाजाचा मोठा समुदाय आहे, तो कदाचित निवडून आला असता आणि केदार साहेबाचं काही जमलं नसतं किंवा केदार साहेबांना गटतटाचं त्याचं ऐकलं नसतं आणि गटतटाचं राजकारण करता आलं नसतं, म्हणून केदार साहेबांनी त्याची उमेदवारी कापून मुस्लिम समाजातील अल्प समाजाच्या व्यक्तीला तिकीट दिली आणि त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेस पक्षाचा हिरमोड झाला। आणि अशाच पद्धतीने वाडी असो, वाडीमध्ये तर अभद्र युती झाली हो। जो माणूस भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होता, जो भारतीय जनता पक्षाच्या सिम्बॉलवर मागची वाडी नगर परिषदेची निवडणूक लढला, ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने त्याच्यावर केस केली, त्याला अटक पण केली होती, अशा व्यक्तीला काँग्रेस पक्षाचा पंजा देण्यात आला, ही शर्मेची बाब आहे। त्याचप्रमाणे वानाडोंगरी असो, निलडो असो की डिड्डो असो, या ठिकाणी स्थानिक लोकांना सोबत घेऊन निवडणुका लढण्याचा आमचा मानस होता, परंतु आम्हा लोकांना बाजूला सारून केदार साहेबांनी आपल्याजवळ जे काही हस्तक आहेत, जे काही चेले चपाटे आहेत, त्यांच्या मनाने तिकिटा देऊन त्या ठिकाणी सुद्धा परिस्थिती खराब करून ठेवली। आणि मग उमरेड असो, उमरेडमध्ये मायनॉरिटीचा जो आहे वर्ग, म्हणजे अल्पसंख्याक लोकांचा, त्यांना एक सुद्धा उमेदवारी दिलेली नाही। अशा पद्धतीनं सर्व जिल्ह्यामध्ये असंतोषाचं वातावरण तयार झालं। कार्यकर्ते यांच्या गटबाजीला कंटाळून काँग्रेस पक्ष सोडून बाहेर जात आहे। याविरुद्ध आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत। आणि आता बुट्टीबुरीचं एक मोठं प्रकरण आमच्या डोळ्यासमोर आलं। जो व्यक्ती RSSचा कार्यकर्ता आहे, ज्याच्या घरी मोहनजी भागवत साहेबांच्या सोबत त्याची फोटो आहे, तो कालपर्यंत कधीच काँग्रेसमध्ये नव्हता, त्या माणसाला काँग्रेस पक्षानं तिथे काँग्रेस पक्षात सिम्बॉल फ्रीज केला आणि आघाडी करून याला उमेदवार केला। हा सुमित मेंढे बघा, अशा पद्धतीनं अभद्र युत्या करून जर काँग्रेस पक्ष संपवण्याचं काम करत असेल सुनील केदार, त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्याच्या विरोधात आम्ही काँग्रेस पक्षाचे, आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, त्वरित त्यांनी कारवाई करावी। जर त्यांनी कारवाई केली नाही तर आम्ही हर्षवर्धन सपकाळांच्या आणि सुनील केदारांच्या विरोधात दिल्लीमध्ये जाऊन तळ ठोकू आणि दिल्लीच्या राहुलजी गांधी असो, मल्लिकार्जुनजी खरगे साहेब असो की केसी वेणुगोपालजी असो, या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टीपासून अवगत करू, हे सांगण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली आहे। तुमको लेना पड़ेगा।
म्हणजे आता हा जो काही प्रकार घडला, आता वेळ संपलेला आहे आणि सगळ्या उमेदवार अगोदरच जाहीर झाले. अनेक ठिकाणी पंजा नसणार आहे उमेदवार म्हणून, काय पाहता तुम्ही, कसं पाहता? त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या स्वबळावर लढायची ज्यांची इच्छा असेल, ज्यांना आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही भारतीय जनता पक्षात चिन्ह घेऊ नका, शिवसेनेचं चिन्ह घेऊ नका, म्हणजे अजित पवार गटांचं घेऊ नका आणि यांचं घेऊ नका, कोणाचं, तुमच्या शिंदे गटाचं. पण तुम्ही जर अपक्ष लढत असाल, तुम्ही एवढे वर्ष काम करता, तर तुम्हाला अपक्ष लढायला कोण मनाई करणार आहे. आम्ही त्यांना सांगितलं, कारण त्यांना त्यांच्या वार्डामध्ये लोकांची कामं करायची आहे, पक्ष वाढवायचा आहे, म्हणून त्या लोकांना आम्हाला सुद्धा त्यांना मोकळं सोडावं लागलं. आपण आता जे अपक्ष उमेदवार असणार आहे, कार्यकर्त्यांबरोबर तुमच्यासारखा नेत्यांची सुद्धा दमछाक होणार आहे सगळ्याच्या, बरोबर. कशा पद्धतीने आपण सगळ्याच्या, आम्ही जो काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता असेल, ज्यांनी काँग्रेस पक्षात सिम्बॉल मिळाला असेल, त्याचा प्रचार जरूर करू. तो कोणी असो, काँग्रेस पक्षाचा कोणता पण उमेदवार असो. पण ज्या ठिकाणी अभद्र युत्या करून बाहेरचे लोक आणून आमच्यावर लादण्याचा जो प्रयत्न झाला, त्या प्रयत्नाला आम्ही हाणून पाडण्याचं काम करू. वाडीचं एक उदाहरण द्यायचं विसरलो. वाडीमध्ये प्रकाश कोकाटे नावाचा तालुका अध्यक्ष होता, जो नागपूर ग्रामीणचा तालुका अध्यक्ष आहे, त्याला उमेदवारी नाकारली. वाडी शहराचा अध्यक्ष शैलेश थोराने, त्यांनी सुद्धा पक्षाकडे उमेदवारी मागितली, त्यालाही उमेदवारी नाकारली. आणि बुटीबुरी शहराचा अध्यक्ष युसुफ शेख, याला सुद्धा उमेदवारी नाकारली. अशा जर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल आणि बाहेरून आलेल्या लोकांना जर आपण पद देणार असेल, त्यांना उमेदवार करणार असेल, तर ह्या पक्षाची हानी आहे. ही हानी थांबली पाहिजे. हीच कळकळीची विनंती वरिष्ठांना करण्यासाठी आम्ही तुमच्यासमोर पत्रकार परिषद घेऊन सांगत आहोत. सुमित मेंढे जो आता तुम्ही सांगितलं, Yes. सेवक आहे, हो शिक्षित संघाचे सेवक आहे, हो, फोटो आहे. अशा कार्यकर्त्याबद्दल आपण तक्रार वरिष्ठ 100% तक्रार करणार आहोत आपल्या मीडियाच्या माध्यमातून, आणि आम्ही स्वतः लेखी तक्रारी पाठवणार आहोत. मला वाटतं त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे 154 कोटीचा, आणि त्याचे कदाचित मला वाटते 1200 कोटी रुपयाची रिकव्हरी त्यांच्यावर येणार आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाची आतून सुपारी घेतलेली कार्यक्रम दिसतोय तो, आणि काँग्रेस पक्ष समूळ संपवून टाकायचा असा तो कार्यक्रम आहे, असा माझा आरोप आहे. हो आहेच, त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. कुणाल भगत हे आमचे बुटीबुरीचे नगराध्यक्षाचे उमेदवार होते, प्युअर दलित आहे. तर यांना सोडून तो सुमित मेंढे आणला, तो एससी समुदायातील अत्यंत अल्प समुदाय असलेला व्यक्ती, तो RSSचा कार्यकर्ता, त्याला तुम्ही तिकीट दिली. तो कार्यवाह आहे RSSचा, त्याला तुम्ही तिकीट दिली आघाडीची, म्हणजे हा अन्याय आहे. बुटीबुरी में पंजा नहीं मिलने का ये कारण हमको भी थोड़ा ताजुब लग रहा कि जो सिस्टम है पार्टी का कि 7 तारीख को आपने इंटरव्यू बुलाया, उसके पहले पैसे भरे और उसका सब हमने प्रोसेस किया. हमारे 23 लोगों ने फॉर्म भरे, उसके पैसे भरे, उसका हमने प्रदेश को दिल्ली में सब जगह मेल कराया, जिसमें कुणाल भगत और योगेश हलवले, सलील वासे, ऐसे 4 लोगों ने एप्लीकेशन किया था जिला शहर अध्यक्ष के लिए, पंजे के लिए, कि भाई कांग्रेस की तरफ से. इनमें से किसी को टिकट पंजे का नहीं दिया गया, और 23 लोगों में से भी किसी को नहीं दिया. और सुमित मेंढे नाम का उसको अवैध आगाड़ी करके उनको पूरे कांग्रेस के कुछ लोगों को सुनील केदार ने अपने गट के लोगों को ले जाकर उन्होंने पंजा फ्री कराया, और कांग्रेस के एक भी आदमी को पंजा नहीं दिया गया, किसी को नहीं दिया गया, किसी को नहीं. हमने उसको इंटरव्यू दिए, पैसे भरे. जिम्मेदार सुनील केदार ही है. हाँ, पहले हमने इसके पहले मेल किया है. कौन से तारीख को मेल किया है? हमने मेल किया है 4 दिन पहले. प्रदेश अध्यक्ष को भी बताया, वेणुगोपाल जी को, राहुल जी को, मुकुल जी को, हमने सब जगह मेल किया है, लेकिन किसी ने दखल नहीं दिया. कितने तारीख को? 11 तारीख को हमने मेल किया है. तो हम लोग चाहते हैं कि भाई जो लोग सच में सिस्टम में काम कर रहे, जो लोग इतने साल से संगठन में काम कर रहे, उनको अगर से टिकट न देते हुए, अगर से अभी आए हुए लोगों को अगर से आप दे रहे, तो फिर कांग्रेस कहाँ रहेंगी? कौन कांग्रेस के साथ काम करेगा? तो हमारी विनंती है कि पक्ष श्रेष्ठी ने सुनील केदार के ऊपर में कार्रवाई करें.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.